आज 30 एप्रिल राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या विचारस्मृतींना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील आधुनिक आणि पुरोगामी विचाराचे संत म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आदर आणि उल्लेख केला जातो. विदर्भाच्या पावनभूमीमध्ये 30 एप्रिल 1909 रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे ठाकूर असे होते. त्यांच्या गुरूंनी त्यांचे नाव तुकडोजी असे ठेवले. तुकडोजी महाराजांनी आपल्या प्रार्थना, गीतात, भजनातनं समाज प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांची ग्रामगीता हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. ज्या ग्रामगीतेतनं त्यांनी ग्रामोन्नती, समाज उन्नती आणि राष्ट्र उन्नती हा विचार जनमानसात पेरला. ते तरुणाईंना प्रबोधन करताना असं म्हणायचे की अरे कशाला रिकामा फिरतं बाबा, तुझं गावच नाही का तीर्थ. यातून त्यांनी श्रममूल्य हे तरुणामध्ये रुजलं पाहिजे हा विचार मांडला. ईश्वरांच्या बाबतीत त्यांची संकल्पना अतिशय व्यापक होती. जसं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणायचे की रंजल्या गांधिल्याची सेवा करण्यात खरा ईश्वर आहे, तशाच पद्धतीने तुकडोजी महाराजांनी देखील मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हा विचार मांडला. ढोंगी आणि दांभिक भक्ती करणाऱ्यांना त्यांनी सडकून टीकेच्या माध्यमातून लक्ष केलं. ते म्हणायचे, मनी नाही भाव देवा मला पाव, आशाने देव भेटायचा नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. यासारख्या अतिशय प्रखर भाषेतनं त्यांनी आपला विचार जनमानसात मांडला. व्यसनाचं निर्मूलन झालं पाहिजे, जातीयतेचं निर्मूलन झालं पाहिजे, अस्पृश्यता, भेदाभेद हे कोणीही पाळला नाही पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. व्यसनाचं निर्मूलन करण्यासाठी आपल्या भजनातनं, आपल्या प्रार्थनेतनं त्यांनी प्रबोधन केलं. विदर्भाच्या भूमीपासून ते दिल्लीच्या राष्ट्रपती भवनापर्यंत त्यांचा प्रबोधनाचा आणि खंजेरीचा आवाज घुमला. त्यांच्या स्मरणार्थ टपाल विभागाने टपाल तिकीट प्रकाशित केले. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असं नामकरण करून त्यांच्या कार्याचा उचित गौरव महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम भावांना आणि बहिणींना एकच विनम्रतेचं आव्हान करतोय की ज्या तुकडोजी महाराजांनी एकतेचा, समतेचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, प्रबोधनाचा विचार आपल्या कीर्तनातनं, भजनातनं, गीतातनं, प्रार्थनेतनं मांडला, तो विचार समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यांचा तो राष्ट्रभक्तीचा विचार समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुकडोजी महाराज हे प्रखर राष्ट्राभिमानी होते. 1941च्या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये ते सहभागी झाले होते. 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांना अटक झाली. त्यांना नागपूरच्या आणि रायपूरच्या तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, पण ते डगमगले नाही. आपला राष्ट्र उन्नतीचा आणि स्वातंत्र्याचा लढा ते लढत राहिले. असे देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी, महान प्रबोधनकार, संत असणारे तुकडोजी महाराज तुम्ही आम्ही समजून घेणं आणि त्यांचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना मानवंदना ठरेल. पुनश्च एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी अभिवादन. जय हिंद, जय भारत, जय गुरुदेव सेवा.